हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आमसुलं बनवली होती तर तुम्ही बघू शकता इथे एकदम सुकलेले आहेत. आणि काल रात्री खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आपल्याकडे. त्याच्यामुळे जे काही आपले आमसुले आहेत ती पण आपण काढून ठेवली होती. त्याच्यामुळे ही भिजली नाही आहेत आणि आजचं थोडं ऊन लागलं त्याच्यामुळे प्रॉपर मस्तपैकी सुकलेत, खटखटीत झालेत बघू शकता. आणि इकडे हे कोकम आहेत जे आपण सरबतासाठी आणलेले, त्यातले हे उरलेले होते ते असेच मग आपण सुकवायला टाकलेलं. ते पण बघा एकदम सुकलेले आहेत. तर आता जी खुट्टी म्हणजे जे बियांचा रस आपण काढून ठेवलेले त्याच्यामध्ये हे टाकणार आहोत. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं की आपली जी आमसुलं आहेत ते प्रॉपर सुकलेले आहेत. जेव्हा ओले असतात तेव्हा आपल्याला खूप वाटतात, पण एकदा सुकली की खूप कमी होतात. तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त आणि आंबट नाही आहेत, मस्त असे गोडच लागतात. कारण की आंबे कसे आता तयार होते त्याच्यामुळे पडलेले जे आंबे आपण तुम्ही बघितले असाल ते प्रॉपर तयार होते, जून होते. त्याच्यामुळे जो आतला गर आहे तो पण गोडच आहे. तर थोडेफार आंबट आहेत पण एवढे नाही आहेत. सो बघू शकता मस्तपैकी झालेले आहेत. अजून ह्यांना ऊन लावायची, एखादा ऊन लागेल पण आता नाही लावला तरी झालं, कारण की एकदम तयार आहे. हे तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा एकदम सुकलेले आहेत आणि मस्तपैकी कालवणमध्ये वगैरे टाकण्यासाठी परफेक्ट रेडी आहेत. आणि काल पाऊस पडल्यामुळे जे काही आंबे होते ते पण खूप, कारण की वारा वगैरे होता त्याच्यामुळे आंबे वगैरे पण खूप पडलेले आहेत. जे काही झुंजून नव्हते आंबे ते पण पडलेले आहेत. त्याच्यामुळे कोकणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. सो काही दिवसांनी तर पेरणीला पण सुरुवात होईल. आणि अचानक पाऊस पडायला लागला, तो पण रात्री 1-2च्या नंतरच पडायला लागला. तर त्याच्यामुळे बरेचसे सगळं भिजून वगैरे गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण हे सुकत टाकलेले होते ते आपण काढून ठेवलेलं आहे आणि एकदम मस्त सुकले बघा. तुकडे पण मस्त होत आहेत. त्याच्यामुळे ह्यांना परफेक्ट ऊन लागलं आहे. आणि आपण कापतानाच पातळ कापले होते त्याच्यामुळे हे पटकन सुकले आहेत. आणि आता आपण मस्तपैकी ह्यांना बरणीत वगैरे ठेवणार, मीठ वगैरे लावून. मीठ लावायचं कारण फक्त एवढंच आहे की त्यांना असं खराब होऊ नये यासाठी. आणि मीठ जर लावलेलं असेल तर चवीला पण एक छान असं लागतं. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओ होणार आहे, कारण की आपलं नुकतेच मी तुम्हाला सांगितलं होतं याआधी पण दाखवलेलं की कशाप्रकारे आपण कापलेले आहेत आमसुलं, म्हणजे थोडक्यात कैऱ्या. आणि त्या कैऱ्या कापून झाल्यानंतर आपण 2 ते 3 दिवस चांगलं ऊन लावलेलं आहे आणि आता एकदम तयार आहेत. आणि ही आहेत कोकमं. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण कोकमं झाडावरची काढू की नाही शक्यता कमी वाटते, कारण की ऊन नाही आहे, म्हणजे जसं ऊन पाहिजे तसं ऊन नाही आहे. कारण की कोकमांसाठी प्रॉपर चांगलं ऊन लागतं त्याच्यासाठी. तर पाऊस पडला त्याच्यामुळे मळवट आहे आणि आता कोकमला कीड वगैरे पण पडू शकते. म्हणजे कसं असतं कोकणामध्ये एकदा पाऊस पडायला लागला की आंबा असो, तुमचा कोकम असो किंवा अन्य कोणतेही फळं असो, पालवीच्या ज्या बिया येतात त्यांच्यावरती जे असणारी बोंडं असतात त्यांनासुद्धा कीड लागते. त्याचं कारण हेच असतं की पाऊस पडतो त्याच्यामुळे एकदा पाऊस पडला की कीड वगैरे लागते आंब्याला वगैरे. त्याच पद्धतीने कोकमालासुद्धा कीड लागते. त्याच्यामुळे मग आणून त्याचा काही उपयोग नसतो. म्हणजे तसे आतून चांगले असतात पण कीड असते, बघून वगैरे करावं लागतं. तर आपण ह्याच्यावरती सुकट टाकलेले होते. पहिले सुपात होते, सुपात नंतर डायरेक्ट आपण याच्यावरती टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीने कोकम झाले. आता तुम्ही ह्या कोकमांचा कलर बघू शकता. हा जो कलर आहे तो तसाच राहत नाही. ह्याचा जो कलर आहे तो एक असा काळपट येतो कलर, जो 2-3 वेळा किंवा जास्तीत जास्त 4 ते 5 वेळा तुम्ही त्या जे पिळलेला ज्याचं म्हणजे थोडक्यात सांगायचं जो रस असतो त्याच्यामध्ये टाकावं लागतं. त्याच्यामुळे त्यांचा जो कलर असतो तो बदलत जातो. आणि जसं तुम्ही उन्हात सुकवायला टाकेल तसं त्यांचा कलर बदलत जातो. तर ही जी प्रोसेस आहे कोकम बनवण्याची ती पण छान आहे. आणि आपण दरवर्षी तेच पद्धत अप्लाय करतो, घरी करतो आपण. आणि यावर्षी करू की नाही शक्यता कमी वाटते, कारण की पावसाने लवकर हजेरी लावल्या त्याच्यामुळे. तरी थोडीशी कोकम आहे, ती काही जास्ती होणार नाही आहे. घरी होती टाकून देण्यापेक्षा आपण बनवलेले. आणि दुसरे म्हणजे जास्ती मेन आपलं हे असतं की आगळ, जो मच्छीला वगैरे लावला जातो. म्हणजे थोडक्यात कालवण वगैरे बनवण्यासाठी एक आंबटपणा एक यावा मच्छीला, किंवा चव एक छान यावी, त्याच्यामुळे जो आपण आगळ आपण करतो त्यासाठी आपल्याला ही कोकमं लागतात. तर मी तुम्हाला आगळ पण दाखवते, पण त्याआधी बघा ही कोकमं एकदम खटखटीत, आवाज बघा मस्त असा आवाजसुद्धा येतो आहे. तर जे याचं बनवलेलं आहे रस, त्या बियांमधून जो आपण पिळून जो रस काढलेला आहे तो तुम्हाला दाखवते. थोडक्यात त्याच्यामध्ये टाकून 4-5 वेळा हे टाकावं लागतात, काढावं लागतं, सुकवावे लागतात. त्याच्यानंतर जो काही राहिलेला जो रस असतो त्याला आगळ म्हणतात. त्याचा जास्तीत जास्त वापर मच्छीमध्ये केला जातो. आता बाहेर मिळणारं आगळ म्हणजे मार्केटमध्ये मिळणारे जे आगळ असतात आणि हे आपलं
गावठी आवड याच्यामध्ये खूप फरक असतो. आपलं जे गावठी असतं ते कलरफुल असतं, एकदम कलर एक छान येतो, असा लालसर कलर, कोकमी कलर असा येतो. आणि जो आणि घट्ट असतं, मेन म्हणजे घट्ट असतं. आणि बाजारी असतं ते एकदम पातळ असतं. सो एक आंबटपणा यावा यासाठी असतं. तर चला तुम्हाला दाखवते जे आपण ह्याच्यापासून पिळून काढलेला जे बियांचा रस आहे तो. तर हे बघू शकताय तुम्ही, हे थोडंसंच आहे, कारण की कोकमं थोडी होते त्याच्यामुळे. आणि आपण जे हे केलेलं म्हणजे सरबत केलेलं, त्याच्या ज्या बिया आल्या त्या बियांपासूनच हे बनवलेलं आहे. बियांचा पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. तर हे रस आहे तो सगळा पिळून काढलेला. आणि ह्याच्यामध्ये ह्याला थोडक्यात काय एक खुटी म्हणतात, खुटीत टाकले वगैरे थोडक्यात म्हणतात. ही जी प्रोसेस आहे तिला. आणि ह्याच्यामध्ये ती जी कोकमं आहे ते टाकले जातात. 1 ते 3 ते 4 वेळा टाकून सुकवावी लागतात. त्याच्यानंतरच त्याला छान कलर येतो. त्याच्यामुळे ह्याचा आता जो कलर तुम्ही बघू शकता रेड आहे, पण ह्याचा थोडासा कोकमी कलर डार्कमध्ये होतो असा. तर अशा पद्धतीने ह्याचं नंतर शेवटी आगळ बनतं. आणि हे घट्ट आहे अजून पण, हे बघा फुल घट्ट आहे आणि खूप छान लागतं आंबट असं. आणि मच्छीसाठी जास्त वापरलं जातं, मच्छीला एक छान चव यावी यासाठी. तर मी तुम्हाला गेल्या वर्षीचे पण कोकम दाखवते, जे आपण घरी तयार केलेले होते. त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. आणि म्हटलं आता तुम्हाला कोकमच दाखवते, आगळ दाखवलं, कोकम दाखवलं आहे, आणि गेल्या वर्षी जे कोकम बनवले ना ते पण दाखवते. तर आपण ना स्टोअर करून ठेवतो अशा बादल्यांमध्ये, हे बघा, आणि अशा पिशवींमध्ये ठेवतो. आणि हे गेल्या वर्षीचे आहेत, अजून पण चांगले आहेत. कलर बघू शकता, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदम काळपट कलर येतो आणि खूप मस्त असं लागतं ते. हे बघा, ही अशी कोकमं होतात, एकदम नरम. तुम्हाला आत्ता जी दाखवली ती एकदम कडक होती, कारण की ती दोनदा आतून म्हणजे ह्याच्यामध्ये हा जो रस आहे त्याच्यामध्ये काढून सुकट टाकलेले होते. पण ही गेल्या वर्षीची कोकमं आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊ आणि मस्त अशी. हे बघा, आणि अजून बरीच आहेत, हे बघा बरीच आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्याही वर्षी दरवर्षी आपल्याला करावे लागतात. तसं आपण ह्या वर्षीसुद्धा करणार आहोत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. तुम्हाला व्हिडिओमधून त्याचा प्रॉपर असा कलर दिसत असेल, एकदम म्हणजे कोकम दिसत नसेल, पण जो कलर आहे ब्लॅक कलर असा काळपट तो दिसत असेल. आणि मस्त झाले आहे ते बघा. जेवढं तुम्ही जुनाट म्हणजे असं खूप दिवस जातील त्याच्यात तेवढं कोकम खूप चांगलं लागतं. आता हे आंबट आहे एकदम आणि मच्छीमध्ये आपण वापरतो. तर अशा पद्धतीने ही गेल्या वर्षीची कोकमं आहे. आणि ह्या वर्षीसुद्धा बनवू की नाही शक्यता कमी वाटते, कारण की ऊन नाही आहे, पाऊस पडतो आहे म्हणून. तर हे बघा, तर ठेवते हे. तर अशा पद्धतीने आपले सगळे मी तुम्हाला दाखवलं कोकम वगैरे गेल्या वर्षीचे बनवलेले कसे होते, कलर कसा होता. आणि हा कलर बघा, ह्यांचा पण कलर तसाच होणार जेव्हा ती प्रोसेस आपण करू तेव्हा. तर आता आपण इथे थांबणार आहोत. आणि आमचीला पण बघा जाता जाता मस्तपैकी खटखटीत झाली आहेत उन्हात सुकून. तर अशा पद्धतीने आपली आमचीलासुद्धा करून झालेली आहेत. कोकमाचं आपण बघू जसं ऊन पडेल त्याच्यावरती आहे. तर आता आपण इथे थांबणार आहोत. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पण त्याआधी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओजचे नोटिफिकेशन पोहोचेल. तर चला आता आपण इथे थांबतो. बाय बाय.